कशा आहात? आय होप तुम्ही सर्व ठीक असाल. स्वागत आहे तुमचं JK मराठीच्या एक नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मागील व्हिडिओ बघितले नसेल तर लगेच जाऊन बघा, कारण की आपण मागील व्हिडिओमध्ये खूप काही मेसेज दिलेले आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कोणाकोणाचे राशन बंद होणार आहे, का बरं बंद होणार आहे, त्यामागचं नेमकं कारण काय आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात 30% कुटुंबाचे स्वस्त धान्य बंद होणार. नेमकं काय आहे यामागे कारण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. राज्य शासनाने स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ई-KYC प्रक्रिया सक्तीची केली आहे. गेले 6 महिन्यांपासून हा उपक्रम राबवला जात असला तरी अद्याप 30% लाभार्थ्यांनी ई-KYC पूर्ण केलेली नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांचा धान्य पुरवठा बंद करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे. कोणाकोणाची ई-KYC बाकी आहे त्यांनी लगेच जाऊन ई-KYC करून घ्या, कारण की तिची अंतिम तारीख 31 मार्च इतकी आहे. त्यासाठी तुम्ही लगेच जाऊन ई-KYC करून घ्या. तुम्ही तुमच्या मोबाईलवर ई-KYC सुद्धा करू शकता. तुम्हाला युट्यूबवर बरेच व्हिडिओ भेटून जातील. त्या युट्यूबवरचे व्हिडिओ बघून तुम्ही ई-KYC करून घ्या. राज्य शासनाने स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ई-KYC प्रक्रिया सक्तीची केली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून हा उपक्रम राबवला जात असला तरी अद्याप 30% लाभार्थ्यांनी ई-KYC पूर्ण केलेली नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांचे धान्य पुरवठा बंद करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे. ई-KYC प्रक्रियेत पुणे जिल्हा सर्वात मागे असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात 70% ई-KYC पूर्ण, काही जिल्ह्यात अद्याप आहे मागे. गेल्या 6 महिन्यांपासून सातत्याने अंतिम मुदत वाढवूनही राज्यात ई-KYC प्रमाणात 70% वरच थांबले आहे. ठाणे, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यामध्ये चांगली प्रगती दिसून आली तरी पुणे जिल्ह्यात केवळ 54.42% ई-KYC पूर्ण झाली आहे, ज्यामुळे तो राज्यात सर्वात मागे आहे. मित्रांनो, ज्यांची ई-KYC बाकी आहे त्यांनी लगेच जाऊन ई-KYC करून घ्या. सुरुवातीला 1 नोव्हेंबर ही अंतिम तारीख देण्यात आली होती, मात्र प्रशासनाने 3 ते 4 वेळा मुदतवाढ दिली असून आता 15 मार्च ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. मित्रांनो, मागील तारीख ती रद्द करून 15 मार्च ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी लगेच जाऊन ई-KYC करून घ्या. राशन कार्ड धारकांनी काय करावे? शिधापत्रिकेतील प्रत्येक सदस्याची ई-KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. जर ई-KYC केली नाही तर धान्य मिळणार नाही, असं आव्हान शासनाने दिलेलं आहे. ई-KYC कशी करावी? जर अद्याप ई-KYC केली नसेल तर जवळच्या स्वस्त धान्य दुकानात 4G ई-पास मशीनद्वारे ती पूर्ण करू शकता. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ई-KYC पूर्ण. राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये 70%हून अधिक ई-KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोणाकोणाची ई-KYC बाकी आहे त्यांनी लगेच जाऊन ई-KYC करून घ्या. रत्नागिरी, वाशिम, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यातील 1 मार्च पर्यंत 70% पेक्षा जास्त ई-KYC पूर्ण झाली आहे. तर राज्यातील सर्व लाभार्थी 15 मार्च पूर्वी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांना धान्य पुरवठा थांबवला जाईल. मित्रांनो, ज्यांची कोणाची ई-KYC बाकी असेल त्यांनी लगेच जाऊन ई-KYC करून घ्या. तुम्ही तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवरून सुद्धा घरी बसल्या बसल्या ई-KYC करू शकता. त्यासाठी तुम्हाला युट्यूबवर बरेच व्हिडिओ भेटून जातील. त्यासाठी तुम्ही लगेच जाऊन ई-KYC करून घ्या किंवा तुमच्या जवळील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तुम्ही तुमची ई-KYC करून घ्या. तुमचा सुद्धा लाभ बंद होणार नाही, याची तुम्ही काळजी घ्या. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण की ही माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण की 15 मार्च ही अंतिम तारीख आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.